श्री स्वामी समर्थ. भाग 1. गावातला गणू नेहमी चिंतेत असायचा. आयुष्य जगू थांबलं होतं. भाग 2. एके दिवशी त्याने ठरवलं स्वामींच्या दर्शनाला जायचं. भाग 3. मनात प्रश्न, डोळ्यात अश्रू घेऊन तो मठात पोहोचला. भाग 4. स्वामी शांत बसले होते. सभोवतालची प्रसन्नता होती. भाग 5. गणूने नमस्कार केला पण काही बोलू शकला नाही. भाग 6. स्वामींची नजर त्याच्यावर पडली. भाग 7. त्याने नजरेत काहीतरी वेगळे होते. करुणा, प्रेम आणि सत्य. भाग 8. गणू स्वामीच्या डोळ्यात बघत राहिला. भाग 9. क्षणभरात त्याच्या सगळं विसरल्यासारखं वाटलं. भाग 10. त्यांच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागली. भाग 11. गणू स्वामी त्याच्या मनातले विचार वाचत होते. भाग 12. गणूला जाणवलं मी एकटा नाही. भाग 13. स्वामीच्या डोळ्यातून शांततेचा प्रवाह वाहत होता. भाग 14. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ते दुःखाचे नव्हते. भाग 15. ते होते समाधानाचे, विश्वासाचे. भाग 16. स्वामी हसले, हलकस पण अर्थपूर्ण. भाग 17. त्याचे हसण्यात उत्तर होते. भाग 18. गणूचं मन हलकं झालं. भाग 19. त्याला वाटलं सगळं ठीक होईल. भाग 20. तो काही न बोलता तिथून उठला. भाग 21. पण आतून तो पूर्ण बदलला होता. भाग 22. त्याने आमच्याकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली. भाग 23. अडचणीत आल्या पण आता तो घाबरत नव्हता. भाग 24. कारण त्याला आठवत होते स्वामींची ती नजर. भाग 25. त्याला समजलं. स्वामींच्या डोळ्यातून बघितलं की मार्ग आपोआप सापडतो. श्री स्वामी समर्थ.